बरोबर वेळ झाली तर बरोबर वेळी बरोबर सुरू करावा. पहिले रामदास स्वामींनी म्हटलं, नेटका करावा संसार. नेटका तोच जो वेळेला धरून वेळच्या वेळी काळाचा जो आदर करेल, काल परत्वे त्याचाही आदर होईल. वेळेचा जो अनादर करेल, हमखास बघायला मिळेल, त्यांचाही अनादर होईल. वेळेची ज्याला किंमत, त्याची किंमत जगाला. काळ वेळेकडे दुर्लक्ष, संसाराचं त्यांच्याकडेही दुर्लक्ष. म्हणून जो सतर्क बुद्धी, दक्ष, अनपेक्षा शुचिर दक्ष, उदासीन गतव्यतः, सर्वारंभ परित्यागी, यो मद्भक्त समे प्रिय. श्री कृष्ण म्हणतो भगवद्गीतेत 12व्या अध्यायात, श्रेष्ठ भक्तियोगात, त्यात दक्ष शब्द आला. माझ्या प्रिय भक्ताबद्दल म्हटलं. श्रीकृष्ण म्हणतो अनपेक्षा असतो, एक्सपेक्टेशन फ्री, डिझायर फ्री, मोटिव्ह फ्री. उद्देश नाही, हे देतोय कारण मला ते हवं आहे, असं बोलतोय गोड गोड कारण मला पुढे काहीतरी हवं आहे. अनपेक्षा, शुची, स्वच्छता आतली बाहेरची, आणि दक्ष, सतर्क, सावधान, अटेंटिव्ह. म्हणून वेळेचा आदर व्हावा, वेळेवारी सगळं सुरू व्हावं. काल परत्वे, अनपेक्षा शुचिर दक्ष, उदासीन गतव्यतः. उदासीन म्हणजे हाय माइंडेड, मोठ्या विचारांचं, सोडता घेणारे. माझा प्रिय भक्त, भक्तियोगात श्रीकृष्ण म्हणतो लक्षण. गतव्यतः, प्रयत्नपूर्वक, विचारपूर्वक, दक्षतेने सतर्क राहून, चौफेर विचार करून, व्यथा जिनी सोडून दिली, ज्यांनी सोडून दिली, दीनहीन स्वतःचं नाही आता. यो मद्भक्त समे प्रिय, असे भक्त मला प्रिय असतात. म्हणून वेळच्या वेळी जी गोष्ट जेव्हा जशी ती तेव्हा तशी शोभायमान देणारी. सांस सुफल सो जानिये, संत कबीर म्हणतात. श्वास उश्वास किती निघून गेले कल्पना नाही. एका मिनिटात किती झाले? 7, 8, 9, 10 श्वास एका मिनिटात जर तसे झाले ते एका तासात किती झाले? 50, 60. ते 24 तासात किती झाले? 1,500. एका दिवसात 1660 ची संख्या, 1660. 1660 श्वास आले, निघून गेले. प्रत्येक श्वासासोबत प्राण आला, जीवन प्राप्त झालं. त्यातलं एखादाही चुकला असता तर उचलून नेलं असतं खाट्यावर टाकून. त्यांचं मोल काय देणार? मोफत, फ्रीमध्ये प्राणवायू. 1660 आला दिवस आणि गेला. आणि असे किती दिवस झाले? 365 वेळा असं 1660, 1660. आणि असे 60 झाले, 70 झाले, 50 झाले.
शेकडो हजारो, त्यांची किंमत काय. म्हणून दक्ष, श्रीकृष्णाचा भक्त दक्ष असतो. त्याच्याच शब्दांमध्ये अर्जुन सतर्क दक्ष होता, चोख व्यवहारात. सांस सुफल सो जानिए जो सिमरन में जाए. संत कबीर म्हणतात, और सांस वो ही गई करी करी बहुत उपाय, और सांस यूं ही गई. वाया गेले, निष्पन्न, काही नाही, व्यर्थ गेले. तेच ते करणे. 1660 पैकी 60 जरी स्मरणात गेले, ईश्वराच्या आठवणात गेले, तर ते इतरांना राखून घेतील. घरी जसा कोणी 1 कमावणारा असला तर 10 खाऊ शकतात. 1 कोणी कुठे आश्रमात 1 गुरु गादीवर बसून सांगतात तर हजारो तरुण जातात. 1 जहाज असते, शेकडोंना उचलून नेते. एका विमानात शेकडो लोक उडायला लागतात. 1 जरी सामर्थ्यशाली असला, एकात जरी सामर्थ्यवान असला, तसं 1660 पैकी 60 श्वास जरी एकाग्रतेने डुबकी लावून गांभीर्याने निग्रहपूर्वक ईश्वराचं स्मरण झालं. सांस सफल सो ही जानिए. सफल शब्दात लक्ष दिला तर सफल म्हणजे फळ ज्यांनी प्राप्त होईल. मोठ्यात मोठं ज्याच्याकडून आले हा श्वास, मोठ्यात मोठं फळ त्याची आठवण व्हावी, त्याच्याप्रती कृतज्ञता. जो कोणी असेल, जी कोणी असेल, कोणी तर आहे. जो सिमरन में जाए. कहाँ भरोसा देह का बिनसी जाए छिन माही. सांस सांस सुमिरन करो और जतन कछु नाही. शरीरातच लक्ष केलं, शरीराचंच रक्षण. शरीराला धुतलं साबणाने, शरीरालाच तेल लावलं, शरीराला सजवलं, बसवलं, नेलं, इकडून उचलून तिकडे नेलं, शरीरालाच चमकावलं, शरीराबद्दलच बोलणं झालं, शरीरच दाखवलं, शरीरच पाहिलं. कहाँ भरोसा देह का बिनसी जाए छिन छिन. क्षण क्षण विनाश होतो आहे. बर्थडे होतो आहे की डेथ डे होतो आहे. 50 वर्ष झाले म्हणतो, झाले, संपले. कहाँ भरोसा देह का. सांस सांस सुमिरन करो और जतन कछु नाही. हा जो मिळाला आत्ताचा जो श्वास आहे तो भरोशाचा आहे, अनुभव होत आहे. मग उत्कृष्टमधले उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट वस्तूचा उपयोग सर्वोत्कृष्ट प्राप्तीमध्ये करणं ही बुद्धिमानी आहे. $100 नोट आहे हातात आणि 100 रुपयांची नोट आहे हातात. आणि सीताबर्डीवर बाजारात गल्लीतून गेलं विकत घ्यायला तर $100 देऊन घेऊ की 100 रुपयाची देऊन घेऊ. अरे ये वो दे दो. नाही याच्यात असे किती येतील, हजारो येतील. समजा ही किमती आहे, तर दुसरं कुठेतरी जाऊन दुसरं काहीतरी विकत घेणार. तसा श्वास, किमतीतल्या किमती वस्तू. श्वास अडकला तर कशी पंचायत झाली, मग संपलं. किमतीतली किमती वस्तू देऊन किमतीतली किमती वस्तू प्राप्त करावी ही बुद्धिमानी. त्याच सांभार चौकशा, त्याच चकाट्या, त्याच गप्पा मारू, त्याच लोळणं, तेच नाही मुख्य प्राप्ती. संत कबीर आठवण करून देतात. कहता हूँ कहीं जात हूँ, कहूँ बजाए ढोल. श्वासा खाली जात है 3 लोक का मोल. धवड 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 ढोल वाजून बाजारात कबीर गेले. सगळ्यांचं लक्ष वेधून, कर काय, कशासाठी, काय करणार एवढा गाजावाजा. सांगून आलं, श्वास वाया चालले ना तुमच्या, श्वास वाया चाललं, हे काय बाजारात नसतं घेणं देणं.
श्वास वाया चाललाय. तिहू लोक का मोल, कहूँ बजाए ढोल. त्रिलोकी नाही तुम्हाला, त्रिलोकी देऊनही श्वास परत नाही मिळू शकणार आहे. यात दक्ष आहे का, सतर्क आहे का? अनपेक्ष शुचिर दक्ष. मागे कुठल्या सत्रात मी सांगितलं होतं दक्षतेबद्दल. तर आजच्या ध्यानात सतर्क राहून श्वासांचं निरीक्षण करून एकाग्र चित्त आत आला प्राण. सर्वत्र चैतन्य व्यापलं शरीरात. मन प्रसन्न झालं. बुद्धी स्फुरित झाली. चित्तात प्रेरणा, हृदयात स्मरण. सुंदर ते ध्यान. उभे विटेवरी कासे पितांबर, गळा तुळसी माळ. देव माझा विठू साजरा. गोंडस आहे, माझा आहे आणि मी त्याची. बस बघता बघता श्वासात ईश्वर समावला. शांत मन झालं. हेवे दावे सुटले. चिंता ग्लानी मिटली. निरपेक्षता आली. एवढ्या वेळासाठी तर निश्चिंत जीवन झालं. श्वासाचं धन आहे माझ्याजवळ, तर मी सगळ्यात मोठी धनी. तर यात विचार, या धनाचा संचय, या धनाचा उपयोग मी कशासाठी करणार? श्री हरी. उत्तरायण सुरू आहे. आता व्यास पौर्णिमा येणार. चातुर्मास प्रारंभ. साधनेसाठी गंभीर दिवस. उत्कृष्ट संधी प्राप्त पुन्हा होणार. यातल्या श्वासांचं विशेष महत्त्व. कहता हूँ कहीं जाता हूँ, कहूँ बजाए ढोल. श्वास खाली जाता है, 3 लोक का मोल रे भैया. हे कृष्ण हे यादव हे सखेती. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल. राम राम राम.
जय श्री कृष्ण, जय श्री राम।